सहकार विभागानं गुणरत्न सदावर्तेंवरती ताशेरे ओढलेत। गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी सौरभ पाटीलची वयाच्या 25व्या वर्षी बँकेच्या एमडी पदावरती नियुक्ती केली। ही नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा आरोप सहकार विभागानं केलाय। या संपूर्ण प्रकरणावरती आता जोरदार असे ताशेरे ओढण्यात येत आहेत। सहकार विभागानं हे ताशेरे ओढलेले आहेत। नियम माहिती असूनही या नियमांचा भंग झाल्याबद्दल हे ताशेरे ओढण्यात आले। स्वतः गुणरत्न सदावर्ते आणि त्यांची पत्नी जयश्री पाटील हे दोघेही वकील आहेत। निष्णात वकील अशी त्यांची ओळख आहे। मात्र तरीही सौरभ पाटीलची वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी बँकेच्या एमडी पदावरती नियुक्ती केली होती आणि या नियुक्तीवरनच जोरदार ताशेरे हे सहकार विभागानं ओढलेले आहेत। एक प्रकारे ही नियमांची पायमल्ली आहे असं म्हणत सख्या मेहुण्याला बँकेच्या एमडी पदावर नियुक्त केल्याचं म्हटलंय। अधिक माहिती घेऊयात। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, वकील असूनही नियमांची पायमल्ली केल्यामुळे चांगलेच ताशेरे ओढले गेलेत। हा अहवाल 28 पानाचा अहवाल आहे। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आधी आलेला आहे। तो माहितीच्या अधिकारात काही एसटी कर्मचाऱ्यांनी काढला आणि तो वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की इतकी अनियमितता आहे। त्याच्यामध्ये एक 37 कोटी रुपयाचं बँकेच्या संगणकीय स्वरूपाच्या कामासाठीच एक टेंडर काढलंय। त्याची कुठलीही त्यांनी नियमाची पूर्तताच केलेली नाही असं सहकार विभाग म्हणतो आहे। त्या पाठोपाठ कामगार न्यायालयाचा एक निकाल आलाय, ज्या निकालामध्ये कामगार न्यायालयाने जी ॲडहॉक पद्धतीनं भरती केली त्या भरतीबद्दल आक्षेप घेतलाय। आणि सगळ्यात मोठा आक्षेप आहे तो सदावर्ते यांच्या मेहुण्याच्या नियुक्तीला, जो 25 वर्षाचा आहे। त्या मेहुण्याची पात्रता नसताना तिथे नियुक्ती केली आणि नंतर मग सगळ्यात शेवटी सहकार विभागाच्या आयुक्तांनी असं म्हटलंय की ज्या पद्धतीनं बँकेच्या संचालकांनी कारभार केला आहे त्यामुळं बँकेत अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि बँक शेवटी अडचणीत येऊ शकते अशा पद्धतीचा अभिप्राय व्यक्त केलेला आहे। सदावर्ते यांच्या सुविद्य पत्नी ज्या स्वतः वकील आहेत, तर त्यांच्यासाठी त्या एसटी महामंडळाशी निगडीत असलेल्या म्हणजे एसटी बँकेशी निगडीत असलेल्या काही कायदेशीर प्रकरणामध्ये कन्सल्टंट आहेत। तर त्यांना किती फीस दिली, साधारणतः आरोप असा की 37 लाख रुपयाची फीस दिली। त्याची पडताळणी केली तेव्हा त्यांना पुरेसे कागदपत्र उपलब्ध करून दिलेले नाहीत, परंतु त्यांच्या ह्या कायदेशीर बखेड्यासाठी काही निधीची तरतूद केलेली आहे असं दिसतंय। एकंदरीतच या संचालक मंडळाने आपला कारभार सुरू केल्यापासून बँक अडचणीत आलेली आहे। बँकेतनं जवळपास 700 कोटी रुपयाच्या ठेवी काढून घेतल्यात लोकांनी, अनेक अनियमितता झाली आहे आणि हे जे आंदोलक सांगतायत त्याप्रमाणे किमान 150 कोटी रुपयाचा फटका बँकेला बसलाय। त्याला जोड जर आपण बघितलं तर ह्या सहकार विभागाच्या अहवालाची दिसते, ज्याच्यात गंभीर आक्षेप नोंदवण्यात आलेले आहेत। सदावर्ते आणि त्यांची पत्नी या दोघं आता संचालक नाहीयेत, त्यांची तज्ज्ञ संचालक म्हणून जी नियुक्ती झालेली होती तीच बेकायदेशीर असल्याचं या अहवालातून सिद्ध झालेलं आहे आणि ते सिद्ध होत असताना त्यांनी राजीनामा पण दिलेला आहे। आता ही एक नवीनच माहिती समोर येते आहे आपल्या। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी राहुल।